काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे। हे अभिवादन सभा आयोजित करत असताना गेल्या अनेक वर्षापासून ही अभिवादन सभा होते आहे आणि महाराष्ट्रातील तमाम मंत्री, तमाम आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी ही समिती बोलवत असते। याही वर्षी अनेक नामवंत वक्ते, अनेक चांगल्या प्रकारचे व्याख्याते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या सभेचा एक मतितार्थ असा आहे की संपूर्ण समाजाने एकत्र येण्यासाठी, आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी या सभेतून संदेश जाणार आहे। महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी नेत्यांना माझं आव्हान आहे की या सभेच्या पूर्वसंध्येला आज आम्ही सर्व किशोर घाटे आमचे स्वागत अध्यक्ष आहेत, यांच्या मार्फत मी स्वतः या सभेचा अध्यक्ष आहे। माझ्या मार्फत इथे तमाम आंबेडकरी चळवळीतील 40-40, 50-50 वर्ष काम केलेले जे पहिल्यांदा आम्ही नावं घेतलेली आहेत ते सर्व सन्माननीय। त्यांच्यामध्ये आमचे भिवानंद काळे, काळू काळे, आमचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव काळे यांचा नाम उल्लेख टळला होता, परंतु या पंचक्रोशीतील प्रमुख सर्व कार्यकर्ते या अभिवादन सभेला अतिशय धडाडीनं सहकार्य करणार आहेत, काम करणार आहेत। तेव्हा मी या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की तमाम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी या सभेला उत्स्फूर्तपणे यावं। 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा, त्या सत्याग्रहाला 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस लागले। सर्वात महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा लढा या काळाराम मंदिर सत्याग्रहाला लागला। या सत्याग्रहामध्ये जे शूरवीर आहे त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी 2 मार्च 1930 साली झालेल्या आणि 2 मार्च 2026 रोजी मला वाटतं 96 वर्ष पूर्ण होत आहे। आणि ते 96 वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये आज आपण एक अभिवादन सभेचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभा या दोन्ही लगत असल्या कारणाने आणि विशेष सन्मान म्हणून की ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगलं काम केलं, त्या कार्याची सुद्धा त्या विशेष सन्मान म्हणून त्यांची आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सत्कार करणार आहे आणि स्वागत करणार आहे। मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच विनंती करतो, 2 मार्च 2026 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेला आपण सर्वांनी गौरी पटांगण, बैल बाजार, पंचवटी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं।